नमस्कार गाईज, तर एकदा तुमचं स्वागत करतो सफरी आकाशच्या चॅनलवरती. तर सगळ्यांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही चालू चेंबूरला मावशीच्या मुलीकडे तर इकडनं आता आम्ही चेंबूरला इकडनं गेल्याच्यानंतर तुम्हाला तिकडची सिस्टर ओळख करून देईनच. पण आज चाललो आम्ही तिकडे चेंबूरला. तर इकडनं आता रातीस आणि मी तर आम्ही आता इकडनं निघतोय. इकडनं गेल्याच्यानंतर बघूया, तिला सुद्धा माहिती गाडी घेतली वगैरे असं. आता तिकडे गेल्यावरती बघूया काय होतं काय नाही, गावबीज कशी होते. तर तो जाऊ इकडनं आपण. चला इकडनं निघालो तर आहे, पुढे रात्रीच चाललं आहे. मी इकडे म्हणजे आता चाललो आहे, आम्ही दोघं पण चाललो आहे. तर इकडनं गेल्याच्यानंतर बघूया आपण. इकडनं बाहेर जाऊया पहिला. तर आमच्या इकडनं निघालो आम्ही. इकडनं तर आपण निघालो आहे. इथं आमच्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे, जसं मी तिकडे जाताना सगळ्या ब्लॉगमध्ये दाखवलं असेल. फर्स्ट बाप्पाचं मंदिर आहे. आता इकडनं आपल्याला पडायचं बाहेर. इकडे गेल्यानंतर मग बस स्टॉप आहे, बस स्टॉपला जाऊन बघूया. आता बाहेर ते निघालो आपल्याला. आता बस स्टॉपला जायचं. इकडनं बस स्टॉपला गेल्याच्या नंतर आता बघूया किती वेळ लागतोय बस पकडायला. तर इकडनं समोर जायचं आहे आणि बसने जातोय, त्याच्यामुळे थोडा वेळ पण लागेल. आता इकडनं बसने गेला ती बघूया. इकडनं आपल्याला क्रॉस करायचं आहे. आता रात्रीच तर चाललंय इकडनं पुढे. आता इकडनं आपल्याला जायचं आहे. बस स्टॉप तर आलाय, समोर आहे. इकडनं आम्हाला बस पकडायचं. तर किती वेळ लागतो बससाठी खरंच माहिती नाही, पण आता इकडनं बघूया किती वेळात पोहोचतोय. पण इकडनं चेंबूरला जायचं, त्यामुळे 1-1.5 तास तरी ट्रॅव्हलिंगमध्ये जाईलच कदाचित. आता इकडनं आपण जाऊया बस स्टॉपवरती. ऑल कंटाळा आला. एक कमी आहे धबधबी देऊन कंटाळा, त्याच्यात आम्हाला ते थांबायला लागलं. तर आता अर्धा तास तरी व्हायला येईल, तरी त्या बस आलेली नाही. कंटाळा आला. एक असतं फुल एकदम मेहनत. त्याची बसेस पण इकडे उभा राहिला आहे. तर आता जायचं तर आहे, पण लेट थोडा झाला आहे. आता इकडनं बघूया किती वेळात पोचतोय कसं वगैरे. तर इकडनं बस थोडा कमी असल्या कारणाने थोडं लेट होतं, पण आता बघूया. कारण आता जवळजवळ 1 तास होत आला आहे. आम्ही अजून जोगेश्वरीतच लपटतो. बसचा काय अजून काय आता पत्ता नाही. आणि या उन्हात झाला एवढं सारं ऊन आहे की उन्हात मी पार वितळून गेल्यासारखं झालं. ते पण कंटाळलं. पण आता इकडनं बस बघतोय कधीपासून. तर 1 तास झाला तरी आम्ही अजून जोगेश्वरीत हल्लेलो नाही. जोगेश्वरीत नसता. आता इकडनं बघूया किती वेळ लागतो. आता ही रस्ता खाली असून सुद्धा एक बस नाही आहे. आता इकडनं बघूया किती वेळ लागतो आपल्याला जायला. काही जर वैताग आलाय तर काही सांगू पण शकत नाही आणि बोलू पण शकत नाही, असं झालं. तर आता मला इकडनं निघायचं. आम्ही जोगेश्वरीत सुद्धा हल्लेलो पण नाही. पण आपण तुम्ही बघू शकता इकडे पब्लिक तर आहे, पण जेवढं आहे तेवढं आहे. पण आता कंटाळलो तर आहे आम्ही लोक. आणि त्यात बस सुद्धा नाही आहे. जवळजवळ 1 तास होत आला आहे. 1 तास होत आला आहे. त्यानंतर आम्ही बस सुद्धा आली आणि एका संघाच्या 2-2 ज्या आम्हाला नकोच त्या बस येतात, ज्या हवी आहे तीच बस नाही. आणि कधी कधी असं होतं की आपल्याला जेव्हा कुठे जायचं नसतं तेव्हा त्या बस 5-5, 10-10 मिनिटांनी येतात. पण जेव्हा जायचं असेल तर एक सुद्धा बस त्या नंबरची नसतं. तसंच ते प्रकार झालं. पण आता आम्ही वैतागलो होतो, काय करू शकत नाही. थांबलं तर गरजेचं आहे. आता बस का आली, बघूया कुठल्या नंबरची बस आहे काय कळल्यावरती बस भेटली तर दुसरी नंतर मग ट्रेनचं सुद्धा ऑप्शन आहे. पण ट्रेनने गेलं तर असं आहे की पुढे ट्रेन करा, मग तिकडनं जावा, मग तिकडनं परत रिक्षा करा. आणि बसचं कसं आहे की मी बसमधून गेल्याच्यानंतर डायरेक्ट दरवाजाच उतरायला होतं. आता बघूया कसं भेटतंय काय वगैरे. एक तर बस आली आहे, पण ती काय कामाची नाही आहे. गुल्लू कलर आहे एकदम. तर आपला संबंध देत नाही. ओवेगाव साईडला जाणार आहे. आणि आम्हाला हवी आहे C60 बस. दुसरी सुद्धा आली आहे, ती सुद्धा काय कामाची नाही. परिवेनगरवाली हे सगळे. तर अशाच साऱ्या बस येत आहेत, पण त्या कामाच्या तर आहे नाहीत. तर आता बघूया इथला किती वेळ लागतोय काय. आता वैताग आलं उन्हात उभं राहून सुद्धा. फायनली बस तर भेटली. आता गर्दी दाखवतो मला. बस जवळजवळ 1-1.5 तासानंतर बस भेटली. त्याच्यात पण गर्दी बघा, पण भरगच्च भरली. एवढं गर्दी तर उभं राहून जायला लागणार कदाचित. आता इकडनं जाऊया आपण, बघूया मला दाखवतो. तर इकडनं कसं जायचं ते बघूया. AC बस आहे आणि गर्दी बघा. शपथ अजून आत्ताच आम्ही
जवळजवळ पवईला पोचलोय. पवईवरनं अजून किती वेळ लागेल माहिती नाही. आणि गरमी नुसतं तडपडा नुसतं व्हायला लागले. इथून नवशे एक तासात एवढी गर्दी बघा. गच्च भरलेली आणि इकडे बाहेर बघा. अजून तरी पवईला म्हणणं पवईवरनं जवळजवळ म्हणजे आम्हाला 1.5-2 तास तरी जातील बसमध्ये. जर ट्रॅफिकमध्ये अडकलं तर संध्याकाळी परत रिटर्न सुद्धा यायचं, कारण संध्याकाळी सुद्धा आपल्या इकडे ती आहे. त्याच्यामुळे ताईची सुद्धा ताई आहे, जमेल नाही जमेल माहिती नाही, पण तरी पण सुद्धा बघूया. आता आपला पवई लेक आलाय आमच्या पवई लेक बोलतो तो. पण इकडे गणपती बाप्पाचं विसर्जन मोठ्या मूर्ती असतील किंवा काय देवीचं विसर्जन असेल ते इकडे होतं. तर इकडेच आम्ही आताशी पवईला आहे. पवई लेक तर चालू झालं. आपला पवई लेक इकडे तो मगाशी तुम्हाला दाखवत असत आहे. भरपूर सारा आरेचा एरिया पडल्यामुळे हा थोडा मोठा आहे. कबूतरखाना आहे. आता येऊन आपण विक्रोळीला तर पोहोचलोय. विक्रोळीवरनं जवळजवळ 1 तास जाईल अजून पोहोचायला. 1 तास ते अर्धा तास तर हमखास जाईल. आता इकडनं ट्रॅफिक तर नाही पुढे नाही, पण आता पोचायला तर अर्धा-1 तास तरी जाईल. म्हणजे इकडनं बघूया किती वेळ लागतो पोचायला. पोचल्यावरती आपण जाऊया मानसी आणि बारकी आमची वाट बघतेच आहे. इकडनं बघूया. फायनली बसायला जागा तर भेटते. इकडे प्रत्येक बसलाय आणि इकडे आता मला पण जागा भेटली आहे थोडीशी बसायला. आता इकडनं आता चाललोय. तर बघूया आता किती वेळ लागतोय काय कसं आणि किती वेळात पोचतं. तर तिकडे गेलो ते एक्सप्रेशन्स बघायला भेटतील मावचे आणि मानसीचे. तर दोघी पण वाट बघतात. मामा पण तिकडनं निघालाय. मामा आता वाशीला पोचला तिकडनं. आता तो सुद्धा येतोय तिकडे. आता बघूया तिकडे गेले आता इकडनं आपल्याला आम्ही पोहोचू 1-अर्ध्या तासात वगैरे. काही लय प्रकार लय घाण प्रकारचा ऊस आहे. लय बेकार. एसीची सक्त गरज आहे जाताना असं वाटायला. आता जवळजवळ आपण पोहोचलेलो तर आहे. 1 तास किंवा अर्धा तासात जास्तीत जास्त पोहोचू आम्ही. खिडकीवर बसून मला असं वाटतं की कुठेतरी गरम तव्यावर बसवलं आहे. पण आता इकडनं पोहोचू. आता बघू आता किती वेळ लागते. 1 तास माझ्या अंदाजाने तरी 1 तास अर्धा तास जाईल पोहोचायला. तर इकडनं ट्रॅफिक बस स्टॉप घेत बस खाली डुले करत चालले धीमे करत. पण आता बघू आता इकडनं कसं पोहोचतं आता वगैरे, कारण कंटाळाला आहे उन्हाचा. खरंच वैताग म्हणजे वैताग आहे. जवळजवळ पोहोचलो तर आहे आपण. आता बघूया इकडनं पंढरशीरवाले किती वेळ लागते पोहोचायला. कारण भावानू तर सांगू तर मला पण कंटाळा आला टाकून आलो. विंडोवरती बसतो वाट बघा तर काळ्या पिवळं निळं झालं असेल तर. कारण आता किती वेळात पोहोचतोय का माहिती नाही. सिग्नल लागलाय. ट्रॅफिक तर लागलेलंच आहे मला. तर आता आपण फायनली पोहोचलो तर आहे मावशीकडे तर पोहोचलो इकडे. तर आता इकडनं आपल्याला थोडंसं चालायचं आहे. पुढे चालतोच आहे. इकडनं थोडंसं चालल्यानंतर थोडंसं आतमध्ये जायचं आहे. इकडनं मी तुम्हाला गेल्यावरती दाखवेन. तर ते इकडनं चालायचं नंतर जरा घरी जाऊया. इकडे बघूया. आणि आता खरंच खूप बॅटरी लो होत चालले. उन्हामुळे तर ऑलमोस्टच लो होत चालले. आता इकडनं आपण गेलो तर हा इकडनं जाऊ. आता फायनली आपण आलो इकडे. तर बघूया मॅडम कुठे कोण आहे का. फायनली आलो तर आहे आपण. आता जेवणाच्या टायमिंगवरती चालू आहे. तर आता इकडे आमच्या बारकीचं गेम चालू आहे. इकडे जेवणाची ताटं लावते. तर आता इकडनं बघूया. संध्याकाळी तर भाऊबीज होईल आणि तिकडे मावशीचा गेम चालू आहे. शूटिंग चालू झाली याची. इकडे मामा येऊन बसलाय. इकडे रतीश बसलाय. आता जेवून त्याच्यानंतर बघूया आपण काय करूया. तर चालू तर झालंय. तर बघूया.
परतीचा वेळ आहे तर आता आम्ही घरी चाललो होतो. आता बघूया इकडनं कसं माझे माऊ वगैरे सोडायचं काय आले तर इकडनं बस स्टॉपपर्यंत जाऊया, नंतर बघूया कसं होतं काय वगैरे. तर आता परतीचा प्रवासात इकडनं आपल्याला जायचं आहे. थोडंसं चेंज केलं आहे ते शर्ट घातलं ते माऊने मला भाऊबीजेमध्ये दिलेलं ते घातलं मी परत. तर थोडंसं पण थोडा बेटर वाटतं शर्ट पण बेस्ट आहे. तर आता इकडनं जाऊया घरी. इकडनं गेल्याच्या नंतर आपल्याला परत भक्तीची भाऊबीज वगैरे सगळं. आता इकडनं गेलो होती जाऊया फिर आता इकडनं रस्ता मला बस पकडायची, बसने जायचं रस्त्याला जाऊया. आता इकडे आपण बस स्टॉपला चेंबूरला मागच्या इकडनं बाहेर आलं तिथे इकडं चेंबूरला आलं. आता इकडे बघूया किती वेळ उभा राहावं लागतं किंवा काय सी बसून जायचं तर आता ते बघूया किती वेळ उभा राहायला लागतं किंवा कसं काय चालेल. ते इथून जायचं आपल्याला तर बस स्टॉपला तर गर्दी आहेच. आता बघूया भाऊ ना अजून पण सकाळसारखाच बिघड झाला आपला. बस तर अजून तर आली नाही. आम्ही जवळजवळ आता आलेलो 5:30ला, आता 6 वाजले. अर्धा तास तर इथेच निघून गेलं. खरंच पण बसचा नादाला एवढा वेळ लांब जायचं तिथे बसच्या विशेषतः मी तर बोलेल बसच्या विशेषात राहूच नका, कारण ते बोलत ना सोपेलाच झाले बसवाले पण आता नाही खरंच. कारण एवढं लांब यायचं म्हटलं तर एक स्वतःची गाडी आली किंवा मग फोर व्हीलर किंवा मग असं वेळ झाला असेल तर ट्रेन बाय ट्रेन जर जवळ असेल तर. पण बसचा भरोसा खरंच नाही, कारण बस तर ऑलमोस्ट कमी झालं. पण आता पण बघता एवढं सध्या करून झाली तरी अजून तरी बस तर नाहीच आहे. तर आता बघूया किती वेळ लागतो इकडून जायला. तर चेंबूरवरून दोघेसोबत जाईपर्यंत तरी 1-1.5 तास तरी हवा. बघूया पुढे कसं होतं. तर आता आपल्याला फायनली बस जवळजवळ 3 तासानंतर आम्ही 5:30ला आलेलो. 6:30 3 तास आता मी निघालो. मस्तवाला असं काळोख झालेलं आहे तशी आपली गर्दी पण आता वाढत चालली. तर आता आपण बघूया इकडनं किती वेळात होतं. आता ऑलमोस्ट 6:30 झाले. जवळजवळ मला वाटतं 7:30-8 तर वाजतील जाईपर्यंत. आता बघूया इकडनं असं होतं प्रवास वगैरे काय आणि कधी कधी पोहोचते कधी पण भाऊबीज ट्रेन वगैरे भक्ती वगैरे सगळे. तर आता बघूया किती वेळेपर्यंत पोहोचतो. चला आता इकडनं पण पोहोचलो घरी नंतर बघूया. भाऊबीज येते आता इकडे इकडनं चाललं आहे सांगणार कोण मला. मग आता इकडनं गेल्याच्या नंतर आपल्याला घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन त्याची भाऊबीज करायची. आपली गाडी सुद्धा तिकडे जाऊन बघूया आता कसं होतं काय वगैरे. चला फुल पत्त्याची रोटली बनाव बनाव 17 लॅम्ब्रोगिनी टी शर्ट आहे. टी शर्ट चालेल सगळ्यांना. व्हेरी गुड व्हेरी गुड. त्याला पिस्ता बदाम दिलाय बघ. इसको काढा है ए पिस्ता बदाम सोहम पिस्ता हो हो शिवले सर. इकडनं आम्ही जाताना सुद्धा व्हिडिओ दाखवली. जाताना तेवढंच झालं की थोडासा बस कमी असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला जाताना. आणि येताना सुद्धा तोच प्रॉब्लेम झाला की येण्यासाठी आणि जाण्यासाठी बस थोड्या प्रॉब्लेम होत होता. आम्हाला जायला उशीर झाला आणि येताना सुद्धा उशीर झाला. दुसरं थिंकिंग की माऊकडची म्हणजे मानसी आणि विनायकी जी छोटी बारकी आमची तुझ्याकडची आम्ही भाऊबीज दाखवली. आणि यावेळेला विनायकीने सुद्धा केली, कारण मागच्या टायमिंगला विनायकीला थोडं जमत नसल्यामुळे तिने लहान होती त्यामुळे ती तिला तेवढी प्रॉपर करता आली नाही. ह्यावेळेला तिने बरोबर ती केली. थोडंसं हात धरून मावशीने वगैरे केलं पण केली. आणि तिकडे येतानाचं सुद्धा रूट दाखवला. जाताना फक्त एवढं की चेंबूरला जाताना आम्हाला जर टायमिंगला बस भेटली असती तर आम्ही लवकर जाऊन लवकर आलो असतो, जेणेकरून मला भक्तिकरची म्हणजे आमच्या घरी जी व्हिडिओ करायची होती ती करायला नाही भेटली. त्याचा व्हिडिओ नाही भेटली त्यामुळे मी थोडेसे असे फोटोज टाकलेत आणि फोटोजमध्ये दाखवलं असेल. म्हणजे भक्ती आणि तिची दुद्या म्हणजे माझी बहीण दुसरी बहीण तिचे आम्ही फोटोज टाकलेत. तर ते कसे वाटते काय वाटले कमेंट करून एकदा सांगा. आणि दुसरं म्हणजे थोडं ब्लॉग माझे हप्त्याभरानंतर जवळजवळ महिन्याभराच्या नंतरच पडले. तर थोडंसं प्रॉब्लेम झाले. तर आजचा ब्लॉग कसा वाटला भाऊबीजेचा कसा वाटला काय वाटला
लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा. दुसरं सिंगिंग आजचा भक्तीने दिलेला जो मला टी शर्ट होता तो मी घातलाय. तर त्या टी शर्टवरती फर्स्ट टाइम एवढा मोठा ढगळा टी शर्ट असा मस्त घातलाय. तर त्याच्यावरती कसं लूक वाटतंय, काय वाटतंय नक्की सांगा. मी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये भेटूया, नवीन ठिकाणी, नवीन जागी, नवीन. तोपर्यंत बाय बाय.